नमस्कार, स्वागत आहे तुमचं। आपण आता पणजी मार्केटमध्ये आहोत आणि पणजी मार्केटमध्ये आपल्याला एक काकी भेटले आहेत। म्हणजे त्यांचं वय 65 वर्ष आहे आणि 65 वर्ष असून सुद्धा त्या अजूनही काम करतात। इथे जे नॅपकिन आहेत, किचनला वापरण्याचे नॅपकिन आहेत, ते विक्रीचं काम करतात। मात्र 65 वर्षांची महिला असं अजूनही उन्हातान्हात काम करते, ही एक म्हणजे निश्चितच आता नवरात्र सुरू आहे आणि एक प्रकारे ऊर्जेचा स्रोत मला दिसला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी करतो आहे। आपण त्यांच्याशी बोलूया आणि माहिती घेऊया। नमस्कार काकी, तुमचं नाव कसं? माझं नाव आशा। आशा, पूर्ण नाव कसं? पूर्ण नाव वाघेला। ओके, तुमचं वय साधारण? माझं 65 65 तुम्ही आता हे किती करताय? आता नवरा आहे, घरी आहे। नाही हे काय तुम्ही काम कधीपासून करताय? किचनचे नॅपकिन किती दिवसांपासून, किती वर्षापासून तुम्ही हे विकताय? 40 वर्ष झालं। 40 वर्षांपासून मसाले विकताय म्हणजे आता उन्हातानामध्ये म्हणजे आता असंच विकता, उभारून विकता? दिवसातून धंदा करता आता तुम्ही कितीला विकता? रुमाल कितीला आहे? 100 रुपयाचे 5। 100 रुपयाचे 5? 7 देतात। ओके, आम्हाला 40-50 रुपये भेटणार। तुम्ही दिवसाचं किती वेळ काम करता? सकाळचे 8 येतात, 9 आणि सांजचे 5 सुमार चालतात। म्हणजे किती तास झाले? सकाळी तुम्ही तास बघा, सकाळपासून 8 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून 9 ते संध्याकाळी 5। 9 ते 5, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे बरोबर 8 तास। तुम्ही दररोज म्हणजे 8 तास उभे राहता इथे? बसत नाही सकाळपासून? बसत जेवणा टाइम असं बसत। जेवण मग कसं डबा आणता? नाही, हॉटेलमध्ये खातो। हॉटेलमध्ये? घरी कोण कोण असतं तुमच्या? नवरा आहे, पोरं आहे, सगळं आहे। कुठे राहता तुम्ही? मडगावला। म्हणजे मडगावहून पणजीमध्ये येता तुम्ही हा व्यवसाय करण्यासाठी? काय करायचं, बरं झालं ना? हो, तुम्ही छान म्हणजे माहिती दिली। आणि म्हणजे कसं तुम्ही आता म्हणजे तुमचं वय 65 वर्ष आहे आणि तुम्ही अजूनही चांगल्या प्रकारे असं उन्हातान्हात काम करता, ते बघून बरं वाटलं। सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे ना? नवरात्र चालू आहे। मग तो जो ऊर्जा असतो, जो महिलांमध्ये जी ऊर्जा असते ती हीच आता आपल्याला समोर दिसली, म्हणून तुमची आज माहिती घेतली। आणि आमच्या दर्शक जे आहेत, ज्या महिला ज्या आहेत, म्हणजे त्यांनीही एक ऊर्जा स्रोत जो आहे त्याचा एक परिचय द्यावासा वाटला। तुम्ही छान म्हणजे उन्हातान्हात काम करता, हे असं बघून जरा बरं वाटलं। आणि सगळा परिचय तुमचा हातपाय चाललं तिथल्यावर खेळणार, हातपाय काय चाललं ना नंतर नाही करणार। सध्या काय पायाचं काय ऑपरेशन वगैरे झालंय की? ऑपरेशन केलेलं आहे, हातीचं केलेलं आहे। म्हणजे ऑपरेशन केलेलं आहे तुमचं, तरी काम करता तुम्ही? निश्चितच तुम्ही फार म्हणजे एक कष्टमय आणि कष्ट करून जगताय, आनंद वाटला। आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला थँक्यू।